कशामुळं माझी विनंती आहे। आणि हे टीका करणारे काय काय जण लागले, कोणी म्हणतं यांना मंत्रिपद नाही, अरे मंत्रिपद हे जाऊ दे रे, ववाळून टाकू कोणावर बी। मंत्रिपद नाही, राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेतो मी। संतोष देशमुख पुन्हा माघारी आणून दाखवा। देतात का आणून? द्या आणून, मी लगेच सगळं सोडून देतो। आणि तुम्ही जर म्हणले ना तर ते कझाकिस्तानला जाऊन राहा, नाही तर गामा देशात राहा, नाही तर घाना देशात जातो। घाना देश माझा कलर बी काळा आहे, आता माझा बापच काळा होता तर त्याला मी काय करतो। घाना देशात जातो, सोडून जातो। परंतु माझा हेतू काय? माझा हेतू संतोषची पत्नी, संतोषचा भाऊ, संतोषची मुलगी। अरे माझा बाप मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर गेला होता, 6 महिने तेल मीठ मिरची कशी आणायची असते हे मला कळालं नव्हतं। या लेकराचं काय रे, याला राहायला घर नाही, 6 पत्र्याचं सुद्धा घर नाही ह्याला संतोष देशमुखला। तिसऱ्यांदा सरपंच झालाय। तुमच्यापैकी सुद्धा कोणी सरपंच असतील, तुमचाच भाऊ कोणीतरी ग्रामपंचायतचा सदस्य असेल, 3-3 वेळा ग्रामपंचायतीचा सरपंच होतो। त्या माणसाची ही अवस्था होते। माझा हेतू हा आहे की या संतोषच्या ह्याला न्याय मिळाला पाहिजे। ह्याच्यात कसलं राजकारण आलंय? तुम्ही उठत आणि मीडियावाले सुद्धा हे तुमच्या पाया पडतो, बुटा सहित पाया पडतो, चपला सहित पाया पडतो। अरे राजकारण काय आहे माझ्या बांधवांनो, मला सांगा ना। हे सोडलेत काही काही जण। सूरज चव्हाण बोलला माझ्यावर, सूरज चव्हाण, अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून, तू माझ्यावर बोलतो। बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये। आणि ते चला जाऊ द्या, बाकीच्यांना मला नोव्हेअर करायचंय, इतरांना मला नोव्हेअर करायचं। अरे काय लाख तुम्हाला काय बोलायचं ते बोला रे माझ्यावर, मला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही। कारण मला संतोष देशमुखच्या मृत्यू प्रकरणावरून फोकस हटवून द्यायचा नाही। म्हणून मला काय म्हणायचं ते म्हणा, मला शिव्या द्या, मला जे काय बोलायचंय अमोल मिटकरींना बोलू द्या, अजून कोण बोलते त्यांना बोलू द्या, कोण आणले ते मोठाल्या चष्म्यावाले असू द्या, मला त्यांच्यावरती बोलायचं नाही। अरे माझं म्हणणं आहे राष्ट्रवादीतल्या त्या माझ्या मित्रांना, अरे ज्या नेत्याने बीडची वास्तुशांती केली, बीडचा बिहार नाही बीडचा काबुलिस्तान केला, हमास केला, हमास